भैरवनाथ मंदिर किकली यादव राजाच्या काळात बांधलेलं हे हेमाडपंथी मंदिर आज इतक्या वर्षानंतरही शिल्पकलेचा एक उत्तम नमुना म्हणून भक्कमरित्या उभा आहे। याच्या विशिष्ट बांधकामामुळे आणि अप्रतिम शिल्पकलेमुळे याची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर झाली आहे। तर चला आज जाणून घेऊयात भैरवनाथ मंदिराचा संपूर्ण इतिहास। नमस्कार मंडळी, मी अथर्व तुमचं अजून एका जबरदस्त नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर आज आपण आलेलो आहोत विरगळीचं गाव या नावाने प्रसिद्ध असलेल्या किकली या गावामध्ये। आणि विरगळीचं गाव यासाठी कारण या गावामध्ये जवळपास 150 पेक्षा जास्त विरगळी सापडलेले आहेत। मित्रांनो, या गावचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे माझ्या पाठीमागे असलेलं हे भैरवनाथाचं मंदिर। मित्रांनो, हे मंदिर 12 ते 13व्या शतकामध्ये बांधलेलं असून मंदिराच्या संपूर्ण खांबांवरती रामायण कोरलेलं आहे। आणि असं असलेलं हे महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचं मंदिर आहे। तर चला पाहूयात सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील किकली या गावामधील हे त्रिदल पद्धतीचं ऐतिहासिक मंदिर। मित्रांनो, हे या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार। वरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता श्री भैरवनाथ मंदिर किकली, सौजन्य प्रकाश धरमशी बाबर। हे मावळ येथील 2 वेळचे खासदार आणि 3 वेळचे आमदार राहिलेले आहेत। मित्रांनो, या कमानीवरती म्हणजेच मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला एक शिल्प पाहायला मिळत आहे, या इथे आणि या इथे। आणि तुम्ही पाहू शकता याचं कोरीव काम खूप सुंदररित्या या प्रवेशद्वारावरती कोरीव काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि मंदिरामध्ये प्रवेश करताच दोन्ही बाजूला 2 देवड्या पाहायला मिळत आहेत। या इथे गणेशाची मूर्ती आहे आणि या बाजूला सिद्धनाथाची मूर्ती आहे। मित्रांनो, हा या मंदिराचा परिसर आहे आणि हे ते मुख्य भैरवनाथाचे मंदिर। इथे एक दीपमाळ पाहायला मिळते, इथे तुळशी वृंदावन, या बाजूला एक भग्न अवस्थेत असलेलं मंदिर आणि त्याच्यासमोर त्रिदल पद्धतीतलं भग्न अवस्थेत असलेलं एक मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे। मंडळी, हे पूर्वाभिमुखी प्राचीन मंदिर म्हणजे वास्तुकलेचा आणि शिल्पकलेचा सुंदर नमुनाच होय। या मंदिराचे संपूर्ण बांधकाम मोठमोठ्या दगडांचा वापर करूनच केलेले आहे। मंदिर बांधताना मंदिरामध्ये माती भरून हे मोठमोठेले दगड सहजरित्या वर नेऊन बसवले असावे व नंतर माती काढली असावी असं अनेक जण म्हणतात। तसं देवळं बांधणं अतिशय खर्चिक काम बरं का। त्यामुळे बहुतांश मंदिरांचे बांधकाम राजा महाराजांनीच केलेले दिसून येते। हे मंदिर यादव काळातलं, त्यावेळी यादवांकडे हेमाडपंत या नावाचा वास्तुविशारद होता। वास्तुविशारद म्हणजे आर्किटेक्ट। या आर्किटेक्टला अशा प्रकारची मंदिरे बांधण्याची कल्पना सुचली आणि ही इतकी प्रसिद्ध झाली की नंतर या बांधकाम पद्धतीला हेमाडपंथी पद्धत म्हणून ओळखू लागले। मित्रांनो, या नंदीच्या समोरील प्रवेशद्वारावरती हे आपल्याला असे हत्तीचे शिल्प, त्याच्या पाठीमागे शरभाचे शिल्प आणि त्याच्या वरच्या बाजूला दर्पण सुंदरी यांचे शिल्प पाहायला मिळते। अशीच शिल्पे आपल्याला त्या बाजूला सुद्धा पाहायला मिळतात। मित्रांनो, या इथे पहा, एका दगडामध्ये कोरलेली ही जाळी कशी कोरली असेल। हा आहे मुख्य मंडप। आतमध्ये 2.5 ते 3 फुटाचा नंदी असून त्याची मान उजव्या बाजूला झुकलेली आहे। कदाचित मंदिराचा मुख्य गाभारा उजव्या बाजूला असल्या कारणामुळे नंदीची मान अशी असावी असं शास्त्र गावकरी सांगतात।
श्री भैरवनाथ मंदिराचे संपूर्ण बांधकाम पांडवांनी एका रात्रीत बांधून पूर्ण केले व पहाटेस कोंबड्याने बाग दिल्यामुळे पांडव बांधकाम सोडून निघून गेले, अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळेच या मंदिरासमोर अर्धवट बांधलेले शिवमंदिर सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. या मंडपामधील नंदी विवेक आणि विचार यांच्या सूचकतेचं प्रतीक आहे. एका वर्षाला एक गहुबर हा नंदी पुढे सरकतो, अशी सुद्धा आख्यायिका आहे. मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, हे मंदिर त्रिदल पद्धतीचं आहे. त्रिदल पद्धत म्हणजे या मंदिरामध्ये 3 गाभारे आहेत. आपण एक एक करून प्रत्येक गाभाऱ्याचं दर्शन घेणारच आहोत. मित्रांनो, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे या मंदिरातल्या खांबांवरती आपल्याला रामायणातले क्षण कोरलेले दिसून येतात. तर आता माझा मित्र भूषण तुम्हाला या रामायणातल्या क्षणांचं स्पष्टीकरण देईल. तर हा क्षण आहे जेव्हा हनुमान सीतामातेला भेटायला अशोक वाटिकेत गेलते, तेव्हा सीतामाता आहे तिथं बसलेल्या आणि हनुमान आहे ते जेव्हा सीतामाताला भेटायला गेलते तेव्हाचा क्षण आहे. या बाजूला रामायणातला दुसरा क्षण कोरलेला आहे. तर हा क्षण आहे जेव्हा राम आणि लक्ष्मण यांची हनुमानाशी पहिल्यांदा भेट झाली तेव्हाचा हा क्षण आहे. आणि या बाजूला एक क्षण आहे. हा क्षण आहे जेव्हा राम वनवासाला होते तेव्हा मारीच नावाचा राक्षस रामाने त्यांचा वध केलता. मारीचे राक्षस आहे हा, हरणाच्या रूपात आलता, तेव्हा रामाने त्याचा वध केलता, तेव्हाचा क्षण आहे. ओके. हा एक क्षण आहे रामायणातला जेव्हा हनुमान आणि वालीची भांडणं झालती तेव्हा रामांनी वालीला बाण मारलेला तेव्हाचा क्षण आहे. हा मागून ह्या इथं बाण दर्शवलेला आहे आणि हे हनुमान आहेत आणि हे वाली आहेत. हा प्रसंग तेव्हाच आहे जेव्हा राम सीतामातेला शोधण्यासाठी लंकेच्या दिशेने जात असताना हे शंकर आहेत, तेव्हा शंकरांचे मंदिर म्हणजे आत्ता जे ज्योतिर्लिंग आहे रामेश्वरम ज्योतिर्लिंग, ते ज्योतिर्लिंगाची स्थापना श्रीरामांतर्फे झाली होती. तेव्हा शंकरांनी श्रीरामांना दर्शन दिलं तेव्हाचा. मित्रांनो, या इथे पहा 3 धडे आणि 4 पाय असलेले एक आभासी शिल्प आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. जिथे आपण या 2 मूर्त्यांवरती हात ठेवला की इथे एक पूर्ण व्यक्ती आपल्याला दिसून येतोय. त्याचप्रमाणे कडच्या 2 मूर्त्यांवरती हात ठेवला की मधला व्यक्ती तयार होतो आणि या 2 मूर्त्यांवरती हात ठेवला की या बाजूचा व्यक्ती तयार होत आहे. तर हे असं आभासी शिल्प आपल्याला किकलीच्या मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे. मित्रांनो, हा या मंदिरातला मुख्य गाभारा आहे आणि आतमध्ये भैरवनाथाची मूर्ती आहे. आणि इथे जे 2 रंगीत खांब दिसत आहेत, या खांबाला या गावच्या प्रथेप्रमाणे टक्कर दिली जाते. आणि या टक्करीची आणि मंदिराबद्दल आणखी काही रंजक गोष्टी आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत, त्यामुळे इथून पुढचा व्हिडिओ नक्की पहा. आणि या गाभाऱ्यामध्ये आपल्याला एक शिवलिंगसुद्धा पाहायला मिळते आणि ही उभी असलेली भैरवनाथाची मूर्ती. मित्रांनो, आता आम्ही तुम्हाला या मंदिराबद्दल काही रंजक गोष्टी सांगणार आहोत. आणि त्यापैकी एक म्हणजे हे भैरवनाथ आहेत ना, हे उभे आहेत. बऱ्यापैकी भैरवनाथ असतात ते घोड्यावर बसलेले असतात, पण या गावातले भैरवनाथ आहेत ते उभे आहेत. आणि याचं कारण असं आहे की हे ब्रह्मचारी आहेत. त्यामुळेच गावामधील नवरदेवांना जेव्हा गावदेवासाठी बाहेर काढलं जातं तेव्हा घोड्यावर नाही तर चालत बाहेर काढलं जातं. मित्रांनो, दुसरी एक गोष्ट म्हणजे या गाभाऱ्यामध्ये महिलांना प्रवेश नाही आहे. आणि याचं कारण असं की या गाभाऱ्यामध्ये काही ग्रहांचे प्रभाव आहेत आणि काही ऊर्जासुद्धा विस्तृत होत असतात. त्यामुळेच महिलांच्या शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि याच कारणामुळे महिलांना या गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाही आहे. मित्रांनो, आता आपण किकली या गावाच्या यात्रेबद्दल काही माहिती घेणार आहोत. तर या गावची यात्रा खूप सुप्रसिद्ध यात्रा आहे या भागामध्ये. या गावची यात्रा अश्विन महिन्यातील 3ऱ्या शनिवार रविवारी असते. या यात्रेची सुरुवात यात्रेच्या शनिवार रविवार या दिवसापासून 1 आठवडा आधी शुक्रवारी पाकळणीने सुरुवात होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारीपासून भैरवाचं नवरात्र चालू होतं, उपास असतात. दुसऱ्या दिवशीपासून रविवारपासून निरंकार उपास चालू होतात, काहीच खायचं नाही, फक्त पाणी. रविवार सोमवार निरंकार उपास असतो आणि मंगळवारी भैरवनाथ देवाचा पानवेडा असतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी सुद्धा निरंकार उपास असतो. गुरुवारी पहाटे 1 वाजता भैरवनाथ देवाला नैवेद्य देऊन इथून देवळातून तीर्थ नेऊन उपास सोडला जातो. त्याच दिवशी संध्याकाळी ब्राह्मणांचा गोंधळ देवळात असतो. तो गोंधळ झाला की दुसऱ्या दिवशी शुक्रवारी गावकऱ्यांचा गोंधळ असतो. गावकऱ्यांचा गोंधळ झाला की शनिवारी यात्रा असते.
शनिवारी दिवसभर सगळे अभिषेक हे कार्यक्रम चालू असतात. अभिषेक हे झाले की संध्याकाळी खरी जत्रा भरते. सुमारे 11च्या आसपास भैरवनाथ देवाची बहीण म्हणजे जामगावची चिलाई देवी त्यांची आणि भैरवनाथ देवाची बहीण भावाची भेट असते पालखींची. ही भेट बरीच मोठी असते, गर्दी खूप असते. भेट झाली की देवाचा कौल लागतो. परिटाला मान आहे टक्करीचा, टक्कर सोहळा असतो देवळात. टक्कर झाली की दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी सुमारे 12च्या आसपास देवळात म्हणजे ही एकमेव जत्रा आहे, पेढ्यांची उधळण केली जाते. तर गुलाल असतो. पालखी भैरवनाथाची आणि चिलाई देवीची गावाच्या दिशेने जाते, तेव्हा पेढ्याची, खोबऱ्याची आणि गुलालाची पालखीवर उधळण केली जाते गावकऱ्यांकडून. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला आता समजलं असेल की किकली या गावामधील ही 9 दिवसाची यात्रा कशी साजरी केली जाते. आणि अशी एवढी मोठी यात्रा साजरी करणारं किकली हे सातारा जिल्ह्यातील एकमेव गाव आपण असं याला म्हणू शकतो. मित्रांनो, वरच्या दिशेला तुम्हाला एक चक्र दिसत असेल. या चक्राचं नाव आहे मृत्युंजय चक्र. या इथे तुम्हाला बृहस्पती यांची मूर्ती दिसून येईल. आणि या इथे महादेव, पार्वती, त्याचबरोबर या कोपऱ्यात गणपती आणि या कोपऱ्यामध्ये कार्तिकेय यांची मूर्ती पाहायला मिळत आहे. मित्रांनो, आता आपण दुसऱ्या गर्भगृहाकडे निघालो आहोत. तेव्हा जाताना या 2 काळूबाईच्या मूर्त्या पाहायला मिळतात. आणि तिथून पुढे हे आहे दुसरे गर्भगृह. आतमध्ये भली मोठी शंकराची पिंडसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या इथे कसला तरी कप्पा निदर्शनास आलेला आहे. आतमध्ये साहित्य वगैरे ठेवलं आहे. आणि वरसुद्धा बघा एक अजून वर जाण्यासाठी एक कप्पा दिसून येतोय बघा. तर असं आहे या मंदिरामधील दुसरं गर्भगृह. मित्रांनो, इथे एक काळ्या दगडामध्ये कोरलेली गणेशाची मूर्ती पाहायला मिळतीये. आणि तिसऱ्या गर्भगृहाकडे जात असताना या इथे सेम दगडामध्ये कोरलेली नागाची कलाकृती पाहायला मिळते. आणि हे आहे तिसरे गर्भगृह. आतमध्ये जात असताना आपल्याला उंबऱ्या शेजारी अशी सुंदर कलाकृतीसुद्धा पाहायला मिळते. आणि येथे सुद्धा एक शंकराची पिंड पाहायला मिळत आहे. मित्रांनो, या मंदिरावरती तुम्हाला वेगवेगळे नंबरिंग केलेले दिसून येईल. तर हे पाहून तुमच्या मनात नक्की प्रश्न आला असेल की हे नंबरिंग या दगडांवरती का केलं. तर याचं कारण असं आहे की जेव्हा हे मंदिर पुरातत्व खात्याकडे गेलं तेव्हा त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार म्हणजेच मंदिर पुन्हा बांधण्याचा विचार केला होता. आणि तेव्हा इथले दगड इकडे तिकडे जाऊ नयेत किंवा आहे तो दगड ज्या त्या ठिकाणी लागावा म्हणून प्रत्येक दगडावरती तुम्हाला अशा प्रकारचं नंबरिंग पाहायला मिळेल. आणि याच कारणामुळे किंवा याच नंबरिंगमुळे आज बांधकामानंतरही हे मंदिर आपल्याला आहे असं पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, आवडलं का मंदिर? आवडणारच. मंदिर एवढं सुंदर जे आहे. आणि आता तर तुम्हाला या मंदिराची संपूर्ण माहितीसुद्धा मिळालेली आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्षात इथे येऊन या मंदिराला नक्की भेट द्या. आणि जसा मी अनुभव घेतला तसा तुम्हीसुद्धा घ्या. जाता जाता एवढंच सांगेन की मित्र हो, फिरस्ते व्हा.